दिवाळी म्हटली की शॉपिंग तर आलीच. मग काय ऑनलाईन मेशोवरती स्क्रोल करता करता मला ही सुंदर रेड कलरची साडी दिसलेली होती. मला राहवलंच नाही, मी पटकन मागवली आणि त्याचं पार्सल आज रिसीव्ह झालेलं होतं. एवढा प्रिटी कलर आला होता ना, आणि सगळ्यात मेन त्याचं फॅब्रिक आणि एकदम सिल्कमध्ये होतं. 1000 नाही 500 नाही तर फक्त आणि फक्त 350 रुपयामध्ये मला ही साडी आलेली होती. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेग्नेन्सी राहिल्यापासून ना रोज काहीतरी चटपट खाऊशी वाटतं मला. यावेळेस मी ठरवलेलं होतं की साधा आहे ना चिवडा बनवायचा नाही, यावेळेस काहीतरी स्पेशल बनवूया. म्हणूनच आहे ना कोल्हापुरी भडंग बनवलेला होता. त्याची रेसिपी पटकन लिहून घ्या. आपण जसं चिवडा बनवतो ना सेम तसाच बनवायचा आहे, फक्त याच्यामध्ये एक मसाला ॲड करायचा आहे. त्यासाठी धने, जिरे आणि बडीशोप तव्यावरती भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ आणि चिवडा मसाला टाकायचा, मिक्सरमध्ये बारीक करायचं. आणि ज्यावेळेस आपण तेलामध्ये फ्राय करतो ना त्यावेळेस ना अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि चिवड्यामध्ये ना टाकायचं ते सगळं मिश्रण. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची. खूप टेस्टी आणि एकदम चटपट लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि ना दिवाळी ती म्हटल्यानंतर ना रोज रोज रांगोळी काढावं लागते. त्यासाठीच ना रांगोळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत रोज शेअर करते मी, एखादी क्लिप का होईना. तुम्हाला माझे रांगोळीचे व्हिडिओ बघायला आवडतात का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आतापर्यंत जर आपल्या पेजला जर फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ कामाचा आहे त्याच्यामुळे सेव्ह करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.